शकत नाही, ती दिसतात आम्हाला, पण बाहेर बसलेला आता मुलगा हात वर करतो, इतक्या सरांचं लक्ष बाहेर गेलेल्या पोराकडे जातं. गुरुजी म्हणतात, अरे भिवा भिवा बाहेर बसून काय सांगायचंय तुला, उठ उठ, काय सांगतोय. भिवा उभा राहिला आणि भिवाने एक पाऊल दाराकडे टाकलं. वर्गातल्या मुलांना वाटलं भिवा आत येतोय, तशी पोरं धावली त्या फळ्याकडं. भिवा जागेवर उभा राहिला. गुरुजी म्हणाले, अरे काय झालं. अहो तो फळ्याला हात लावेल ना, फळ्याच्या मागे आमच्या खायचे जेवणाचे डबे ठेवलेत, त्याला विटाळ होईल हो आमच्या डब्यांना, तो हात लावेल. भिवा जागेवर उभा राहिला. भिवा जागेवर उभा राहिला आणि जागेवर उभा राहिला भिवा पुन्हा बोलता झाला. गुरुजी म्हणाले, सांग भिवा काय सांगतोय. आणि भिवा सांगता झाला. भिवा म्हणाला, गुरुजी त्या शाळेतला हा पाण्याचा माठ आहे ना, तो मला रोज दिसतो, पण मी त्याला हात लावू शकत नाही. गुरुजी हा शाळेतला फळा आहे ना, हा फळा मला रोज दिसतो, पण मी त्या फळ्याला हात लावू शकत नाही. गुरुजी तुम्ही मला रोज दिसता, पण मी तुम्हाला हात लावू शकत नाही. गुरुजी अनेकदा वाटतं तुम्ही इतकं छान शिकवता, तुम्हाला मिठी मारावी, पण मी तुम्हाला हात लावू शकत नाही. गुरुजी भिवाने जशी उत्तरं दिली तसं गुरुजींच्या डोळ्यासमोर दररोजची दुपार आली. दररोज दुपारी सगळी मुलं जेवायला बसतात, डबे खातात एकत्र मिळून. बारका भिवा बाहेर बसून एकटा जेवतो, फडक्यात आणलेली भाकरी सोडतो. ती भाकरी खाताना, ती वाळलेली भाकरी, दुपारपर्यंत वाळलेली भाकरी खाताना त्याच्या घशाला तोटरे बसतात आणि ठसका लागतो. ठसका लागल्यावर भिवा धावत धावत माठापर्यंत जातो आणि तिथं जाताना त्याच्या लक्षात येतं आपल्याला माठाला हात लावायला इथल्या व्यवस्थेनं परवानगी दिलेली नाही. एक मुलगा पाण्यासाठी येतोय, अस्पृश्य पोरगा, शिपाई उठून लांब जातो, त्याच्या मनाला वाटेल तेव्हा माघारी येतो आणि मग त्या भिवाच्या उंजळीत पाणी ओततो. मग भिवाची तहान भागते. अरे तोपर्यंत ठसका लागून त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, पण त्याला पाणी प्यायला मिळत नाही. त्या मुलाला वाटणारच ना की इथं आपल्याला माठाला हात लावायची परवानगी नाहीये. त्या बारक्या विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर हे भूगोलाचं विज्ञानाचं उत्तर नाहीये, तर त्या बारक्या भिवानं तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात सनसनीत चपराक मारली होती, हे त्या गुरुजींना कळलं होतं. आणि हे समाज व्यवस्थेच्या तोंडात मारणारा तो विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला या पुढचे बाबासाहेब आता समजून घ्यावे लागतील. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की ही गोष्ट तुम्हाला पुसटची आजपर्यंत सहज कुठे ना कुठे तुम्ही ऐकली असेल. गेली 15 वर्ष हा जगदीश महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या वाड्या वस्तीवर जाऊन मोठमोठ्या कार्यक्रमामधून बाबासाहेब सांगतो. आजपर्यंत लाखो विचारवंतांनी बाबासाहेब सांगितले, लिहिले, ते सगळ्यांनी ग्रेट पद्धतीने सांगितले. जगातली सगळ्यात जास्त पुस्तकं ज्या माणसावर लिहिली तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्या माणसावर आपण नव्याने काय बोलणार, हा प्रश्न माझ्यासारख्या एका तरुण पोराला पडायचा. आणि तेव्हा वाटायचं नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल अँगलने जर बाबासाहेब सांगितले तर नव्या पिढीला ते आपले वाटतील, हृदयाजवळचे वाटतील. आणि त्याचा प्रयास, तो प्रयत्न नव्या अँगलने करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मित्रांनो,